वंदन करते। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दीक्षा नागपूर या ठिकाणी दिलेली आहे, त्या निमित्ताने जे मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येने जे आंबेडकरी म्हणतात तिथे येणार, त्यांना सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत पण करते, त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करते। धन्यवाद। जे संकल्प आहे म्हणजे ते कसं राहणार आहे त्याचं जे आम्ही चित्रीकरण दाखवणार आहोत आणि ते आम्ही 26 नोव्हेंबरला किंवा 14 एप्रिलला त्या पुस्तकाचं लोकार्पण आम्ही करणार। त्या संकल्प जो आमचा आहे संविधान पुस्तिकाचं, कदाचित त्याला जगातील सर्वात मोठं राहील आणि गिनीज बुक मध्ये सुद्धा ते रेकॉर्ड झालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे। त्या संकल्प चित्रीकरणाचं सांकेतिक उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते व माननीय नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रामदास आठवले साहेब सामाजिक राज्यमंत्री केंद्राची जे आहे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या संविधान पुस्तकाचं चित्रीकरणाचं शुभारंभ आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। खरं म्हटलं की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या या संपूर्ण महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांवर, भगवान बुद्धावर अनेक ग्रंथ लिहिले गेलेत, अनेक गाणे लिहिलेले आहेत, अनेक प्रबोधनात्मक कलाकार तयार झालेले आहेत। त्या सर्वांना एक व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून देऊ आणि धम्मचक्र महोत्सवाच्या 1 आणि 2 तारखेमध्ये सायंकाळला 6 ते 10 या सर्व कलाकारांना, ते स्थानिकीय असतील, नागपूरचे असतील, मुंबईचे असतील, बाहेरचे असतील, आम्ही एक व्यासपीठच त्यांना दिलेलं आहे। या व्यासपीठाच्या माध्यमातून या कलाकारांना सादरीकरणाची संधी सुद्धा ड्रॅगन पॅलेसला आम्ही उपलब्ध करून देणार। हा संपूर्ण कार्यक्रम करत असताना आपल्याला माहित आहे की लाखोच्या संख्येने येणारे जे आंबेडकरी अनुयायी आहेत त्यांच्याकरिता दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेसला दरवर्षी मोठ्या प्रमाणात शासन पुढे येऊन तयारी करत असते। मागच्या 15 दिवसापूर्वी आपले नागपूरचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली, त्यांनी आढावा घेतला। त्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सुद्धा संपूर्ण नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यापासून तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था कशी राखल्या जाईल या संदर्भातला त्यांनी रिव्ह्यू मीटिंग घेतलं। माझं प्रामाणिक मत असं आहे की दीक्षाभूमी असो की ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी लाखोच्या संख्येने येणाऱ्या लोकांसाठी जी नागरी सुविधाची व्यवस्था केली जाते त्याकरिता कोणतीही अंदाजपत्रकामध्ये, बजेटमध्ये तरतूद केलेली नाही। त्यामुळे महानगरपालिकाला असं वाटतं की हा जो आर्थिक बोजा आहे त्यामध्ये आम्हाला अडचणी निर्माण होत आहेत। तसंच कामठीला येणाऱ्या विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसच्या परिसरामध्ये जी नगरपालिका येते त्यांना सुद्धा त्याची आर्थिक तरतूद नसते। त्यामुळे मी पालकमंत्री महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते आपल्या माध्यमातून की ज्या पद्धतीने आपण इतर तीर्थक्षेत्रामध्ये लाखोच्या संख्येने येणाऱ्या लोकांकरिता निवासी व्यवस्था, मोबाईल टॉयलेट्स, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्यांची निवासी व्यवस्था जी करता त्याकरिता बजेटमध्ये, डीपीडीसी मध्ये, जिल्हा नियोजन मध्ये त्यांनी एक तरतूद केली पाहिजे। नेहमी करिता वर्षाच्या या कार्यक्रमासाठी त्यांनी ती तरतूद करायची गरज आहे आणि मला असं वाटते की पुढच्या वर्षी ही तरतूद शासन नक्कीच करेल। बरेचदा असं होतं की धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येणाऱ्या लोकांना काही लोक ट्रेनने येतात, काही लोक बसेसने येतात, पण आमचा अनुभव असा आहे की बरेच आता 4-5 वर्षापासून लोक 4 व्हीलरनी पण यायला लागले, स्वतःच्या खासगी वाहनातून पण यायला लागले। त्या लोकांसाठी कामठीच्या ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये 40 एकर जागा तर आहेच आमच्याकडे, पण त्या परिसराच्या व्यतिरिक्त बसेस करिता वेगळी पार्किंग व्यवस्था, सिटी बसेस करिता सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि
टू व्हीलर आणि फोर व्हीलर साठी स्वतंत्र अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे. ओगावा सोसायटीच्या वतीने मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असताना तिथले स्थानिक नगर परिषद सुद्धा पुढे आलेली आहे. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मोबाईल टॉयलेट्स, पोर्टेबल टॉयलेट्स, पिण्याच्या पाण्याची सोय, निवासी व्यवस्था करण्यासाठी आम्हाला यावर्षी खूप सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी सुद्धा आपल्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देऊ इच्छिते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने बैठका सुरू आहेत. ड्रॅगन पॅलेसला दररोजच अधिकारी लोक येऊन माझी भेट घेतात आणि तिथलं सातत्याने ते पाठपुरावा घेत आहेत की काय आपल्याला करता येईल. तर मला असं वाटते की आजच्या तारखेला तरी ड्रॅगन पॅलेस हे सज्ज झालेलं आहे, म्हणजे पूर्णपणे आमची तयारी झालेली आहे. येणाऱ्या भाविकांना, येणाऱ्या आंबेडकरी जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची तयारी आमची झालेली आहे. शासनासोबत आम्ही ही तयारी केलेली आहे आणि निश्चितच देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांचं आम्ही त्या ठिकाणी स्वागत करतो. मला असं वाटते की ओगावा सोसायटीच्या वतीने ड्रॅगन पॅलेसच्या परिसरामध्ये येणाऱ्या दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेसला फक्त धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लोक येत नसतात, तर वर्षभर लोक येतात आणि वर्षभर येणाऱ्या लोकांसाठी कोणतीही निवासी व्यवस्था दीक्षाभूमीमध्ये पण होऊ शकत नाही, कारण त्यांच्याकडे जागा नाही. पण माझ्याकडे जागा उपलब्ध असल्यामुळे 400 लोक राहतील अशी स्थायी स्वरूपाची निवासी व्यवस्था या वर्षभरात आम्ही पूर्ण करू, जेणेकरून वर्षभर येणाऱ्या लोकांना सुद्धा संपूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध राहील. हे आम्ही लोक जे करणार आहोत ते बाबासाहेबांच्या या आंबेडकरी जनतेच्या सेवा म्हणून. जसं आपल्याला माहित आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाचा धम्म दिला आणि त्या धम्माचा जो व्यवहारिक मार्ग आहे तो आम्ही ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरच्या माध्यमातून पूर्ण करतोय. इव्हन विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या परिसरात असलेल्या या विपश्यना मेडिटेशन सेंटरमध्ये 10 दिवस, 3 दिवस आणि 1 दिवसाचा वर्षभराचा कार्यक्रम आम्ही जाहीर केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये साधक त्या ठिकाणी येऊन या धम्म लाभ घेत आहेत. त्यामुळे आम्हाला हे समाधान आहे की आम्ही फक्त कार्यक्रम, तात्पुरता कार्यक्रम करण्यापेक्षा स्थायी स्वरूपामध्ये जे बाबासाहेबांना अभिप्रेत आहे, जे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्याकरिता जे अपेक्षित होतं ते पूर्ण करण्याचं कार्य ओगावा सोसायटीच्या माध्यमातून ड्रॅगन पॅलेस परिसरात आम्ही करत आहोत. मला या ठिकाणी आपण जे आलात मोठ्या संख्येने, तर माझी एकच विनंती आहे की आमची मार्केटिंग फार कमी आहे. वी आर नॉट ऑन सोशल मीडिया, पण आपल्यासारखे जे तळागाळातील जे आलेले सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण निश्चितच ड्रॅगन पॅलेस मध्ये आम्ही पूर्ण तयारीनिशी लोकांच्या स्वागतासाठी इथे उपलब्ध आहोत असं जर आपण लोकांना सांगितलं तर निश्चितच मोठ्या प्रमाणात लोक येतील. आणि एवढंच नव्हे तर येणाऱ्या आता जे पावसाळ्याचा अंदाज लागले आहे तर कामठीमध्ये आम्ही सर्व कॉलेजेस, सर्व शाळा आणि आमच्या परिसरात असलेले सुद्धा जे वास्तू आहेत म्हणजे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ते सर्व आम्ही रिकाम करू. लोकांना त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये सुद्धा कोणतीही अडचण येणार नाही, कोणतीही गैरसोय होणार नाही अशा पद्धतीची सुद्धा आम्ही तयारी केलेली. आपण या धम्मचक्र महोत्सवाच्या या बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला पुढे नेण्याकरिता ड्रॅगन पॅलेस एक पुष्प म्हणून आम्ही अर्पण केलेलं आहे. निश्चितच बाबासाहेबांचा अभिप्रेत असलेला हा देश बौद्धमय करण्याकरिता हे ड्रॅगन पॅलेस एक मोठं पाऊल आहे असं मी समजते आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी आले त्याबद्दल धन्यवाद. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते, खूप अभिनंदन करते. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दीक्षा नागपूर या ठिकाणी दिलेली आहे त्या निमित्ताने जे मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येने जे आंबेडकरी जनता तिथे येणार त्यांना सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत पण करते, त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करते. धन्यवाद.